नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल म्हणजे टिक्कर मराठी। आज तुम्ही बघतच असाल काय थंबनेल लावलंय आणि कशासाठी आपण इथं जमलेलो आहोत। विषय फक्त एवढाच आहे, 91 आणि 92 वाल्यांच्या मुलांची पोलीस भरतीची खरी लढाई। याच्यावरनं तुम्हाला एकच सांगतो, नेमकं काय घडलं या 20 दिवसामध्ये, नेमकं काय घडलं आणि कसं कसं मिसअंडरस्टँडिंग मुलांचं होत गेलं आणि मुलं न जमण्याचं कारण नेमकं काय आहे हे तुम्हाला आज इथं मी प्रत्यक्षात दाखवतोय। या थंबनेलवरनं तुम्ही ओळखला असाल, ही आपली टीम आहे, हे आपले सुरुवातीचे कार्यकर्ते सगळे आणि यांच्यामुळं आज आपण सक्सेस झालेलो आहोत। हे बघा, हे पडळकर साहेब जे आहेत त्यांना पाठवलेलं लेटर आहे। यांच्या माध्यमातून हे काम झालंय। एक गोष्ट ती, दुसरी गोष्ट अशी आहे, हे ज्यावेळेस पत्र गेलं त्यावेळेस हा मुद्दा जो आहे सीएम साहेबांच्या कानावर गेला। सीएम साहेबांच्या कानावर गेल्याच्या नंतर आपला जो विचार होता 91-92 वाल्यांचा, तो खऱ्या अर्थानं नाही का त्यांच्या लक्षात आला। लक्षात आल्याच्या नंतर दोन कॅबिनेट होऊन गेला, कारण की त्या दोन्ही कॅबिनेटला आम्ही हजर होतो। पण सीएम साहेबांचं जे म्हणणं होतं की बाबा अजून हा विषय माझ्यापर्यंत पोहोचला नाही, हा फक्त पडळकरांच्या माध्यमातून आपण हा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचवला। त्याच्यानंतर हे गिरीश महाजन साहेब आहेत, त्यांचं लेटर आहे। कारण की आपल्याला या गोष्टी सगळ्यांना माहिती आहे की हा 2 मिनिटं, नाव कुठे त्यांचं, हे बघा, हे गिरीश महाजन साहेब आहेत, त्यांचं लेटर आहे। आपण त्यांच्याही कानावर हा विषय घातलेला आहे। तुम्हाला दिसतच असेल, गिरीश महाजन सर, सीएम साहेबांचे जे प्रॉपर काम करणारे व्यक्ती जे आहेत ते फक्त गिरीश महाजन सर आहेत आणि दुसरे म्हणजे पडळकर साहेब। यांच्या माध्यमातून आपण ही सेटिंग लावली आणि आपला लढा हा प्रॉपर सक्सेस करून दाखवला आणि याचं श्रेय आपल्या सगळ्या मुलांना आहे। आता तुम्हाला आम्ही दाखवतो की नेमकं 20 ऑगस्ट पासून आपण कशी तयारी करतोय। हे बघा, हे आपलं निवेदन आहे जे मंत्रालयामध्ये आपण काय केलं होतं, 20 ऑगस्टला वर्षा बंगल्यावर टपालच्या माध्यमातून हे पत्र पाठवलं होतं। हे पत्राची तारीख तुम्हाला इथं दिसत असेल, 19 तारीख आहे। जसा 18ला आपलं आंदोलन चालू झालं, 18ला चालू झाल्याच्या नंतर 19 तारखेला आपण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच सीएम साहेबांच्या कानावर वर्षा बंगल्याला हा विषय कळवला, आपलं लेटर तिथं पाठवलं गेलं। त्याच्यानंतर सीएम साहेबांच्या डोक्यात पुन्हा एकदा आलं की बाबा हा विषय प्रॉपर मुलांच्या जो अन्याय होतोय 91-92 वाल्यांसाठी, हा प्रॉपर त्यांच्या पुन्हा एकदा लक्षात आला। त्याच्यानंतर तुम्हाला पुढे एक दाखवतो। हे बघा, हे कोणाचा कार्यक्रम आहे, हायकोर्टातले वकील आहेत विजय जहा, त्यांचा ही रिसिप्ट आहे। हे दाखवण्याचं कारण फक्त एवढंच आहे, आपला जर यशस्वी अयशस्वी लढा झाला असता मित्रांनो, तर आपल्याला दुसरा तिसरा कोणता पर्याय नाही, तर फक्त एकच पर्याय होता, तो म्हणजे हायकोर्टाच्या माध्यमातून त्यांना शासनाला जॉब विचारायचे की बाबा जर तुम्ही 89 आणि 90 वाल्यांसाठी काम करताय तर मग तुम्ही 91-92 वाल्यांना कसे सोडू शकता, असा विषय होतो। म्हणजे मोठ्या भावाला तुम्ही संधी देताय आणि लहान भावाला तुम्ही काय करतायत, घरी बसवतायत, बरोबर। मग आम्ही हा दुसरा पर्याय जो होता कोर्टच्या माध्यमातून, म्हणजे इथं आपला जरी शासनाने जर आपला निर्णय घेतला नसता तर आपल्याला इथून 100% निर्णय आपल्या बाजूनी लागणार होता आणि त्यासाठीच आपण ही तयारी केली होती। त्यांची फी होती 1,60,000 रुपये। त्यांना आतापर्यंत आपण एवढे पैसे दिलेले आहेत, तुम्हाला दिसतच असेल इथे। हे बघा, बघून घ्या मित्रांनो, तुम्हाला कळल तुम्हाला आतापर्यंत काय चाललंय ग्राउंडवर, आझाद मैदानला काय चाललं होतं हे नेमकं माहिती नाहीये। हे बघा, 1100 रुपये पर पिटिशन, त्या पिटिशनला जवळजवळ 44 जणांची नावं होते, पर पिटिशन 250 रुपये, म्हणजे त्याचे होतात 11,000 रुपये। तुम्ही कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील। हे वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला या गोष्टी बरोबर लक्षात येतील। आणि टोटल आपल्याला पैसे 1,60,000 रुपये त्याला द्यायचे आहेत। जे विजय झा वकील जे आहेत त्यांना
आणि त्याच्यानंतर आता त्यांना आपल्याला 12,000 रुपये फक्त द्यायचे. जेवढी जी रक्कम आहे 48,000 रुपये, 1,48,000 रुपये रक्कम आपण जमा केलेली आहे. फक्त आता तुमचं एकच सहकार्य आहे, आपलं काम झालं म्हणून तुम्ही जास्त हवेत जाऊ नका. एवढे 12,000 त्यांना जमा करायचे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, हे 12,000 रुपये आपल्याला द्यायचे त्याला आणि आपल्याला आपली केस जी आहे ती मागे घ्यायची. एवढं तुम्ही आता शेवटचं सहकार्य करा. आपला आंदोलन आझाद मैदानावरनच सक्सेस झालं हे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही आता वेळ वायाला न घालवता, बाकीची फालतू चर्चा न करता तुम्ही फक्त एकच काम करायचं, अभ्यास करायचा, स्टडी करायची. आणि ह्या गोष्टीसाठी आपणच आपल्या सहकार्याच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि हे सांगण्यासाठी मी आज टिक्करची मदत घेतली. आणि या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो की जो काही लढा आपण आझाद मैदानावरनं लढलो तो आपला यशस्वी झालेला आहे. आता पुढे दाखवतो तुम्हाला. आता हे 3 वाघ आहे ना, 20 तारखेपासून लढत होते. हे 3 वाघ याच्यासाठी सांगतो कारण की 300 मधले फक्त 3च उरले. विषय हा आहे. विषय अजून एक आहे, हे 3च, यांना तिघांनाच गरज होती का? बाकीच्यांना गरज नव्हती. विषय दुसरा एक असा, हा तुम्हाला मागे टेंट दिसत असेल, हा जो मंडप आहे ना मित्रांनो, हा मंडप, या मंडपाचं भाडं याच्यामध्ये फक्त 30 ते 40 मुलंच बसू शकतात. त्याचं आम्हाला दर दिवसाला 2,000 रुपये भाडं द्यायचं होतं. आणि आम्ही 20 दिवस लढा लढलो त्याचं कॅल्क्युलेशन करून. कारण की मुलांच्या मनामध्ये संभ्रम येतो की जो पैसा जमा झालाय तो योग्य मार्गाला लागला की नाही. माझ्या मोबाईलच्या नोटपॅडला 1-1 रुपयाचा हिशोब आहे. ज्याला गरज लागेल ना त्याच्यासाठी. पण कोणाला सांगल? ज्यांनी प्रॉपर मदत केली आहे, ज्यांनी पैसे पाठवलेत त्याला मी आवर्जून सांगन. फालतूची चर्चा करायला आपल्याला वेळ नाही, आपल्याकडे ऑलरेडी वेळ कमी आहे. दुसरी गोष्ट, तुमच्या भेटलेल्या 1-1 रुपयाचा जो काय आहे यूज आपण प्रॉपर केलेला आहे. आणि तुम्ही हे मनातनं आतापर्यंत अफवांवर विश्वास ठेवला आणि ती अफवा मला मिटून टाकायची होती. म्हणून मी आज टिक्करच्या माध्यमातून, टिक्कर चॅनलच्या माध्यमातून तुमच्याशी बोलतोय. आणि तुम्हाला खरी परिस्थिती काय आहे, नेमका लढा कोणता आहे आणि नेमका लढा कोणी सक्सेस केलाय हे तुम्हाला मला दाखवून द्यायचं होतं. म्हणून मला काय फेमस व्हायची काही इच्छा नाही, पण एकच गोष्ट, तुम्हाला काय खरी परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी मी आज बिना आंघोळीचा इथं हजर आहे. आलं लक्षात? सगळ्यात आधी या गोष्टीसाठी टिक्कर मराठी चॅनलचं जे आहे आपण आभार व्यक्त करू. कारण की विषय असा आहे की ज्या वेळेस आपण टिक्कर मराठीचे प्रदीप सर असतील, त्याच्यानंतर त्यांच्यावर जे सिनियर आहेत त्यांना वेळोवेळी कॉल केले आणि ती माणसं आपल्यासाठी ग्राउंडला हजर झाली, आपल्यासाठी धावून आली. त्याच्यानंतर अनेक जण आहेत, हरदे सर असतील, त्याच्यानंतर RS अकॅडमीचे सोनवणे सर असतील, यांनी सुद्धा आपले व्हिडिओ, सोनवणे सर तर प्रत्यक्षात मैदानात आले होते, जसे टिक्करवालीची टीम सगळी आली होती त्याच प्रकारे सोनवणे सर सुद्धा नाशिकवरनं आपल्या मुलांसाठी आले होते आणि त्यांचं खरंच मी आभारी आहे. दुसरी गोष्ट अशी एक आहे की याच्यामध्ये ही सुरुवातीला जे होते, हा मित्रांनो आपला सुरुवातीचा फोटो आहे. तुम्हाला झूम होईल का? नाही ना, ठीक आहे राहू द्या. हे बघा, हा 20 ऑगस्टचा फोटो आहे. 20 ऑगस्टला ज्या वेळेस आपलं कामाची सुरुवात झाली होती त्यावेळेस तिथं अनेक आंदोलन दुसरी पण चालू होती. पण आपल्याला जेव्हा जागा निवडून दिली, सगळ्या गोष्टी करून दिल्या, त्याच्यानंतर मग आपण तिथं आपला बॅक साईडला बोर्ड लावला. आणि त्याच्यानंतर जेव्हा जरांगे साहेब आपल्या 29 ऑगस्टला मुंबईमध्ये आले त्यावेळेस सुद्धा आपलं आंदोलन चालू होतं मित्रांनो. आणि एवढीच गोष्ट नाही तर दुसरी गोष्ट अशी आहे, तर पोलिसांनी आपल्याला प्रोटेक्शन दिलं की प्रत्येकाचं आंदोलन हे जरांगे साहेबांचं चालू असताना सुद्धा आपलं आंदोलन तिथं चालू होतं. कारण की हे सांगायची वेळ याच्यामुळे आहे की विषय असा आहे की भरपूर जणांनी अफवा पसरवल्या की आंदोलन मोडलं, सगळे निघून गेले. पण मित्रांनो, आपलं आंदोलन हे चालू होतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा आपले बरेच लांबून गडचिरोली, अमरावती, गोंदिया, भंडारा अशा दुर्गम भागातून मुलं आपल्याकडे आली होती. जवळजवळ ती 15 जण ॲट अ टाइम एका वेळेला आली होती. आणि त्याच्यानंतर मग हे आपलं जो फोटो आहे याच्या माध्यमातून तुम्ही बघतच असाल,
हे सगळे गणेश लोखंडे आहेत, या सुलोचना दिदी आहेत, त्याच्यानंतर मग हे नवनाथ तांदळे, या सगळ्या हा मी स्वतः आहे, हा स्वतः आहे. पण तुमच्या सहकार्यामुळं मी इथं आहे, नाहीतर मी इथं नसतो. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं म्हणून आपण इथं आहोत आणि आपली लढाई ही खरंच यशस्वी झाली. आणि याचं सगळं श्रेय जे आहे ते सगळं आझाद मैदानाला जो आला, ज्यांनी पैसे पाठवले त्यांचं सगळ्यांचं याच्यामध्ये श्रेय आहे. याच्यामध्ये माझं काही नाहीये. जे काय आहे ते तुमचं आणि तुमचंच आहे. आणि आपला लढा यशस्वी झाला हीच मारुती रायाच्या चरणी प्रार्थना होती. मला माहिती होतं, कारण की डीजी ऑफिसला ज्या वेळेस मी जायचो, राईट साईडला मारुतीचं मंदिर आहे आणि मला मारुतीवर एवढा भरोसा आहे, मला माहिती होतं 100% आपल्याला यश भेटणार आहे म्हणून. आणि मारुती रायाच्या कृपेमुळं, खरी गोष्ट सांगतो, एकदम मनाची बात सांगतो तुम्हाला, हे सगळं त्यांनी शक्य केलं आणि त्याच्यामुळेच एवढी सगळी पावर भेटत होती मला आणि त्याच्यामुळेच आज हे शक्य झालेलं आहे. आणि याचा रिझल्ट तुम्हाला काल बघायला भेटला 11 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता. तुम्हाला एकच गोष्ट सांगायची, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ज्या तुम्हाला काल कळाल्या 11 तारखेला संध्याकाळी, त्याच गोष्टी आम्हाला 4 तारखेला 7:30 वाजता कळाल्या होत्या. ही गोष्ट तेवढीच सत्य आहे. पण हे आम्ही पब्लिश याच्यामुळे नाही केलं, कारण की आपल्याला कोर्टाचे जे वकील आहे विजय जहा यांच्या आपल्याला 1,60,000 ही रक्कम अजून जमा झालेली नव्हती, म्हणून ही डिक्लेरेशन जे आहे ते आम्ही केलेलं नव्हतं. आम्ही ज्यावेळेस 4 तारखेला सप्टेंबर महिन्यामध्ये ज्यावेळेस आम्हाला 7:30 वाजता कळालं, त्यावेळेस 5 तारखेला आम्ही पुन्हा मंत्रालयामध्ये गेलो, डीजी ऑफिसला गेलो. मंत्रालयामध्ये जाऊन रस्तोगी मॅडमशी संवाद केला, कारण की 20 ऑगस्ट ज्यावेळेस GR आला होता त्यावेळेस मी स्वतः आणि अमोल कटरे नावाचा जो विद्यार्थी आहे तो सुद्धा, आम्ही दोघं जण होतो. मॅडमने आम्हाला एवढं झापलं, बोलली मी 5 मिनिटापूर्वी आहे ना त्याच्यावर सही केले, तुम्हाला जे काम करायचंय ते तुम्ही CM साहेबांच्या माध्यमातून करा. आणि ज्यावेळेस मग 5 तारखेला मी पुन्हा त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हटलं मॅडम तुम्ही मला ओळखलं का? पण मॅडम मीटिंग मध्ये असताना जेव्हा लिफ्टच्या इथं आल्या तेव्हा मी पळत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की 24-25 वाल्यांच्या मुलांचं काय झालं. आणि त्याच्यानंतर ते बोलल्या की सगळ्यांना संधी भेटणार आहे. तेव्हा मग आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आमचा लढा आम्हाला त्या दिवशीच कळालं होतं. डीजी ऑफिसला शंकर कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांच्या अंडर ही प्रोसेस आहे. त्याच्यानंतर मंत्रालयामध्ये ज्या आपल्या पोलीस भरतीचं ऑर्गनायझेशन करतात त्या रस्तोगी मॅडम, त्यांच्या दोघांच्या हातात हा सगळा कारभार आहे. आणि यांच्याकडनं जेव्हा आम्हाला कन्फर्मेशन भेटलं त्याच्यानंतर आम्ही 5 तारखेला आपलं आंदोलन मोडलं आणि आम्ही सुटकेचा निश्वास टाकला. आम्हाला माहिती होतं, म्हणून आम्ही वेळोवेळी मुलांना पण मेसेज करताना बोलत होतो की आपला लढा यशस्वी होणार आहे आणि आपल्याला फक्त एकच पर्याय, तो म्हणजे कोर्टाचा. आणि याचं कारण हेच होतं की आपल्याला त्याचं पैसे द्यायचे राहिले होते वकिलाचे, आणि रक्कम ही खूप मोठी होती. मुलांना अनेक वेळा मेसेज करून सुद्धा मुलं पैसे पाठवत नव्हते. तमाशा बघणारे वेगळे होते आणि काम करणारे वेगळे होते, आणि याचा फायदा घेणारे पण तिसरेच आहेत. त्याच्यामुळे ह्या गोष्टी सांगाव्या लागतायत आणि त्या तुम्हाला कळाव्या, म्हणून आज मी टिक्कर मराठीच्या चॅनलला आलो. येण्याचं कारण हे फक्त हेच होतं की आंदोलन नेमकं काय झालं, आंदोलननी काय काम केलं, एवढंच तुम्हाला सांगायचं होतं. आणि त्याचमुळं आज आपण इथं आलो होतो आणि तुम्हाला हा लढा नेमका मुलांनी कसा वडापाव खाऊन, उपाशी तापाशी राहून, एक वेळेचं जेवण करून हा लढा लढलाय आणि तो यशस्वी करून दाखवलाय. हे सगळ्यांच्या सहकार्यामुळे झालंय, हेही तितकंच सत्य आहे. धन्यवाद.